संताची संगत असेल ना तर त्याचा अख्खा परिवार त्याच्या वृत्तीशी समरस होत असतो। उदाहरण घ्या, तुकोबरायांच्या घरामध्ये खायला नव्हतं। एक प्रसंग असा निर्माण झाला की तुकोबरायांनी आपल्याकडे असलेलं सगळं लोकांमध्ये वाटून टाकलं। दुष्काळ निर्माण झाला होता। लोकांच्या चेहऱ्याकडे बघितलं की तुकोबरायांना दुःख दिसायचं। एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघून जर तुम्हाला दुःख दिसायला लागलं तर त्या दिवशी लक्षात ठेवा की तुकोबरायांच्या पावलाकडे तुमची पावलं चालली। दुसऱ्याला ठेच लागल्यानंतर ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्याने समजावं की आपण तुकोबरायांच्या पावलाकडे पावलं टाकत चाललेलो। एखाद्याचं दुःख पाहून जर तुमचं अंतःकरण द्रवित होत असेल तर समजावं